रिसेंटली पुण्यामध्ये एक 500 करोड रुपयाचा इन्कम टॅक्सचा फ्रॉड उघडकीस आलाय. काय होतो फ्रॉड आणि कसा होतो हा फ्रॉड? तर बऱ्यापैकी लोक जेव्हा त्यांच्या एचआरला सॅलरीड एम्प्लॉई असताना जे डिडक्शनसाठी डॉक्युमेंट्स द्यायला पाहिजेत ते देत नाहीत. आणि नंतर ते काही कन्सल्टंट्सकडे जाऊन आपलं ITR फाईल करून घेण्यासाठी विचारणा करतात. तेव्हा ते कन्सल्टंट त्यांना म्हणतात, की आपण काही ॲडिशनल फेक डिडक्शन्स घेऊ, ज्याच्यातनं तुम्हाला भरपूर सारा रिफंड येईल. प्रॉब्लेम असा आहे, की जेव्हा हा रिफंडसाठी क्लेम सबमिट केला जातो, तेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्ही जो तुमच्या एम्प्लॉयरला डिडक्शनचा डेटा सबमिट केलाय, त्याच्यासोबत तुम्ही आज इन्कम टॅक्स रिटर्नसाठी जो डेटा सबमिट केलाय, त्याचं रिकन्सिलेशन रन करतात. आणि त्याच्यामध्ये जोही डिफरन्स सापडतोय, त्याच्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला नोटीस इश्यू करतं. त्या नोटीसच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही रिप्लाय देऊ शकत नाही, तेव्हा जोही तुम्ही टॅक्स इव्हेजन केलाय त्याच्या 3 टाइम्स पेनल्टी प्लस इंटरेस्ट इन्कम टॅक्स तुम्हाला चार्ज करता. जरी तुमचे पियर्स, कलीग असे फेक क्लेम सबमिट करत असतील, तरीही तुम्ही छोट्याशा रिफंडच्या आमिषाला बळी पडू नका. कारण उद्या त्याच्या 3 पट तुम्हाला पेनल्टी भरायला लागू शकते. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हाही तुमच्या एम्प्लॉयरला काही तुमचे डिडक्शन्स आहेत, ते सबमिट करण्याची वेळ येते, तेव्हा ते ॲट ॲक्चुअल सबमिट करा. कारण नंतर जेव्हा तुम्ही क्लेम करायला जाणार, तेव्हा ह्या AI जनरेशनमध्ये इन्कम टॅक्स तुमच्या एम्प्लॉयरने सबमिट केलेला डेटा आणि तुम्ही सबमिट केलेला डेटा याचं रिकन्सिलेशन रन करून जोही डिफरन्स आहे त्याच्या एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला नोटीस पाठवेल. त्यामुळे अशा प्रकारच्या फेक क्लेमच्या आमिषाला बळी पडून तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिफंड क्लेम करू पाहत असाल, तर वेळीच सावधान व्हा.